नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण मराठी भाषेतील पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ गाव ठाणे जिल्ह्यातील वसईजवळील तर्खड हे होते. तर्खडकरांचे इंग्रजी शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत पार पडले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी शिक्षण सुरू असतानाच त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिले. प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग हे दादोबा तर्खडकरांचे मोठे बंधू होते. सोबत पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होय. 1837 मध्ये नोकरीसाठी माळवा येथील जावरा संस्थानाचे नवाब यांचे इंग्रजी शिक्षक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी फारसी भाषेचा अभ्यास केला. 1844 मध्ये तर्खडकरांनी सुरत येथे मानव धर्मसभा व 1848 मध्ये ज्ञानप्रसारक सभा या सभांची स्थापना केली. 1857च्या उठावावेळी नोकरीच्या निमित्ताने अहमदनगर येथे असताना तर्खडकरांनी तेथील भिल्ल जातीच्या लोकांचे बंड त्यांनी मोडून काढले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादुर ही पदवी दिली. तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते, तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. मोरोपंतांच्या केकावली या ग्रंथावर टीका करण्याकरिता तर्खडकरांनी लिहिलेला यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या मराठी समीक्षेची सुरुवात होय. चरित्र व आत्मचरित्र हे दादोबा पांडुरंग यांचे आत्मचरित्र आहे. तर्खडकरांचे आत्मचरित्र त्यांचे मृत्यूनंतर 1947 मध्ये प्रकाशित झाले. 22 जून 1844 रोजी मानव धर्मसभा स्थापन केली. तसेच त्यांनी 1849 मध्ये परमहंस सभाची स्थापना केली. 1848 मध्ये मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन करून त्यांचे अध्यक्षपद दादोबांनी दिले. मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पद्मजी यांनी लिहिली. या कादंबरीमध्ये दादोबांनी पुनर्विवाहविषयक संस्कृत लेख लिहिला. तर्खडकरांची ग्रंथसंपदा: पहिला, मराठी भाषेचे व्याकरण. दुसरा, मराठी नकाशाचे पुस्तक. तिसरं, विद्येच्या लाभाविषयी. चौथा, यशोदा पांडुरंगी. पाचवं, शिशीबोध. सहावं, मराठी लघुव्याकरण. सातवं, धर्मविवेचन. आठवं, परमहंसिक ब्राह्मण धर्म. जे काही डार्क मार्कमध्ये दिसत आहे ते महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यांचे. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.